श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या स्वामी सेवेमध्ये आलेले अनुभव याआधी पण मी तुमच्याशी शेअर केलेत माझे अनुभव, पण आज एक मला आणखीन अनुभव आठवला, तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. म्हणजे ना, स्वामींच्या सेवेमध्ये येण्याच्या आधीसुद्धा मी देवाची पूजा वगैरे करत होते. आमच्या कुलदेवीची सेवा मी करायची, पण ती सेवा कुठे ना कुठे पोचत नव्हती. कारण की बघा, प्रत्येक सेवेमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या सेवा आपण करत असतो, आपण मनापासून कितीही करत असलो तरी त्यांची एक योग्य पद्धत असते. काही मंत्र जाप असतात, काही स्तोत्र वगैरे म्हणायचे असतात. पूजाचं म्हणजे ते योग्य पद्धतीने ते सगळ्या आपल्या ज्या पूजा आहेत ते देवापर्यंत पोचतात. पण माहिती नाही माझी पूजा माझ्या देवांपर्यंत पोहोचत होती की नाही. तर आणि स्पेशली मी काली माता, महाकाली यांची सेवा करायची. म्हणजे माहिती नाही, मग मला त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्हायच्या. आजही करते मी, असं नाही आहे की आता सोडली. मी काली माता, महाकाली यांची सेवा करायची. तर काय माहिती, माझी सेवा तिथपर्यंत पोहोचत नव्हती कदाचितच, कारण की मला योग्य पद्धत नसेल माहिती पूजेची. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर, जसं की आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा मित्रांनो, आपण कालभैरवाष्टकम वगैरे वाचतो. तर मला आहे ना एक प्रॉब्लेम होता माझ्यासोबत. मला आणि आजसुद्धा मला असं होतं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना. कोणी बोलतं माझी राशी चांगली नाही आहे, कोणी बोलतं की तुझं राशीवरच आहे. या सगळ्या गोष्टी खूप प्रत्येक वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे सल्ले. पण मला आहे ना, स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आहे ना, मला एक अनुभव आला आहे. म्हणजे मला असं व्हायचं, झोपेमध्ये आहे ना, जेव्हा मी दररोज रात्री झोपल्यानंतर आहे ना, मला जे आपले वारलेले, जे मेलेले, जे आपल्या आयुष्यातून निघून गेलेत, असे दररोज अशा लोकांचे असे स्वप्न, आणि ते आपल्या जवळचेच ना, जे वारलेले, म्हणजे जसे की जितके लोक आपल्या आयुष्यातून गेलेले आहेत ते सगळे मला एक एक करून दररोज मला त्यांचे स्वप्न पडेल. मला नेहमी माझी एक रात्र अशी जायची नाही की मला असं कोणी स्वप्नात आलेलं नाही. आणि या सगळ्या गोष्टींना ना, ते मला स्वप्नात नाही, मला अक्षरशः ते असं फील व्हायचं की हे माझे, पण ते माझ्याशी कोणी बोलायचं वगैरे नाही, पण ते मला स्वप्नामध्ये दररोज यायचे. तर या सगळ्या गोष्टींना मी खूप त्रासलेली होते. मी बऱ्याच जणांशी शेअर केलं की मला ना असं होतं, मला हे असे स्वप्न पडतात, मेलेल्या माणसाचे स्वप्न पडतात, जे माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेलेत, जे वारलेत, त्यांना 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झाले, परंतु ते माझ्या स्वप्नात येतात. आणि एखाद वेळ कधीतरी पडलं तर आपण त्याचं काहीतरी अनुमान लावू शकतो, स्वप्नात आले बाबा खूप दिवसांनी आपल्याला त्यांची आठवण आली असेल. पण दररोज मला मेलेल्या लोकांची स्वप्न पडायची. मी आहे ना, काही दिवस आहे ना, आता शेवटचे दिवसात अक्षरशः मला ना झोपायलासुद्धा भीती वाटायला लागली होती की मी झोपल्यानंतर, कारण की एकदा ठीक आहे, दोनदा ठीक, मग दररोजच आपल्याला जेव्हा असे स्वप्न पडतात, म्हणजे मी नंतर घाबरू लागली होते. आणि मी बऱ्याच जणांना सांगितली ही गोष्ट, पण काही लोकांनी हसून मस्करीत उडवलं, तर काहींनी बोललं की काय नाही होतं असं वगैरे असं. पण म्हणताना ज्याचं जळतं त्याला कळतं. मला ते स्वप्न पडायचे, मागून मी स्वतःच घाबरायला लागली होते, माझ्या झोपीलाच मी घाबरायला लागली होती. आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुझी राशी चांगली नाही आहे, तुझा गण चांगला नाही, अशा सगळ्या गोष्टी ज्या माझ्या अक्षरशः डोक्यावरतून जात होतं. तर पण मग ते चालूच होतं. जेव्हा मी स्वामींच्या सेवेत लागले ना, बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टकम आहे स्वामींच्या सेवेमध्ये. आणि कालभैरवाष्टकम म्हटलं तर मित्रांनो, निगेटिव्ह एनर्जीसाठी ते मी आधी पण बोलले की अक्षरशः ॲसिडचं काम करतं. जिथे निगेटिव्ह एनर्जी त्रास देत असेल तिथं कालभैरवाष्टकम जर पठण केलं किंवा साधं मोबाईलवरती पण वाचलं तरीही निगेटिव्ह एनर्जी तिथे टिकत नाही. मग मी हळूहळू ते आपल्या गुरुवारच्या सेवेमध्ये कालभैरवाष्टकम, असं काहीच नाही की मला त्या गोष्टीचा त्रास होतो आहे म्हणून मी करते, पण आपल्या नित्य सेवेमध्ये ते कालभैरवाष्टकम स्तोत्र आहे आणि ते आपण दर गुरुवारी आपण वाचतो, तारक मंत्र आणि ते सगळं. तर मी हळूहळू जसं माझं कालभैरवाष्टकमचं पठण पुढे चालू झालं ना, माझे स्वप्नच येणं बंद झाले. मला ते स्वप्नच येणं बंद झाले. आत्तापर्यंत मला ते स्वप्न येत नाही, आणि किंवा मला आता रात्रीची भीती वाटत नाही. स्वामींच्या सेवेच्या आधी आहे ना, मला दररोज माझा एक दिवससुद्धा असा जायचा नाही की त्या दिवशी मला मेलेले लोक स्वप्नात नाही आले.
आणि जशी जशी मी सेवा म्हणजे मी असं त्याच्यावरती इलाज म्हणून मी कालभैरवाष्टकम कधीच नाही वाचलं. फक्त नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे म्हणून ते आपल्याला वाचायचं आणि ते मला खूप आवडतं. कालभैरवाष्टकम वाचायला पण आवडतं. तर ते हळूहळू जेव्हा माझं ते सेवा पुढे चालली आणि मी कालभैरवाष्टकम आपल्या सेवेमध्ये आणलं तर माझे ते स्वप्नच येणं बंद झाले. जे कालभैरव अष्टकम हे किती प्रभावी स्तोत्र आहे मित्रांनो. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत आल्यानंतरच मला इतकं मोठं म्हणजे माझी जी अडचण होती, माझी जी प्रॉब्लेम होती, अक्षरशः मी खूप त्रस्त झाले होते त्या स्वप्नांपासून. तर कालभैरव अष्टकमचं जेव्हापासून मी पठण करायला लागले ना, माझे ते जे स्वप्न होते ते स्वप्न बंद झाले. हा मला अनुभव आला सेवेमध्ये पुढे पुढे आल्याच्या नंतर. तर मित्रांनो, कालभैरव अष्टकम हे जे स्तोत्र आहे ना, हे खूप प्रभावी आहे. जर का कधी तुम्हाला असं वाटलं ना, तुमच्या घरामध्ये सुद्धा अशांती, चिडचिड किंवा कधी कधी आपल्याला वाटतं बघा असं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी टाईप, घरात झगडे होत आहे, वाद होत आहे किंवा आणखी इतर काही प्रॉब्लेम्स चालू आहे, तर काही न करता जर का तुम्हाला कालभैरव अष्टकम वाचता जरी नसेल येत ना, दररोज फक्त मोबाईलवरती लावायचं बघा, तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ.